हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या प्रचार यात्रेने परिसर हादरून गेला आहे। गुरुवारी शिंदे वस्ती बीटी कवडे रोड परिसरामध्ये पदयात्रा काढून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या। यावेळी मतदारांनी त्यांचे फटाके वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आले। मागील 10 वर्षांमध्ये बलाढ्य राजकीय पक्षाने हडपसर मतदारसंघातील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे मतदारसंघात अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी लोकप्रतिनिधींचे पद नसताना गोरगरिबांची केलेली सेवा, यामुळे गंगाधर बधे यांनाच पाठिंबा वाढत असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली। ही रॅली शेवकर वस्ती, शिंदे वस्ती, भीमनगर, गणेशनगर, वटोरे मळा, मिलिंदनगर, साई पार्क, निगडे वस्ती, जाधव वस्ती, बीटी कवडे रोड, दळवीनगर, पिंगळे वस्ती आणि मुंढवा गावठाण या परिसरात पदयात्रा रॅलीचे समारोप करण्यात आले। बधे यांच्या पदयात्रेस भीमनगर, बीटी कवडे रोड परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला। शेकडो युवक नागरिकांनी पदयात्रेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला। जागोजागी महिलांनी गंगाधर अण्णा बधे यांना औक्षण करीत फटाक्याची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले। यावेळी या पदयात्रेमध्ये नितीन निगडे, दत्ता जाधव, विजय पालवे, आशिष कवडे, राज गंगुळ, सूरज कांबळे, सत्यजित कवडे, अंकुश मोरे, गणेश वटारे, जयश्री हांडे आणि विमल परदेशी आदी मुख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता। हडपसर मतदारसंघातील मूलभूत समस्यांकडे मागील 10 वर्षात राजकीय लोकांकडून दुर्लक्ष, अपक्ष गंगाधर बधे यांनी सांगितले। हडपसर मतदारसंघात अनेक नागरिक समस्यात आहेत। मागील 10 वर्षांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी सत्ता भोगली आहे। तरी सुद्धा या ठिकाणी वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न, रस्त्यावरील फेरीवाले, पथारीवाल्यांची पुनर्वसन, रामटेकडी येथील कचरा डेपो, मांजरी येथील पिण्याच्या पाण्याची समस्या, ससूनच्या धर्तीवरती अत्याधुनिक रुग्णालयाची आवश्यकता असतानाही मतदारांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात खोटे आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केली जात आहे। त्यामुळे हडपसर भागातील समस्या सोडवण्यासाठीच मी निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे। हडपसर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। गेले 20 वर्ष ज्या 4-5 आमदारांना अण्णांनी निवडून आणलं, त्यांनी फक्त प्रामाणिकपणे सांगावा की तुम्ही कोंडव्याकरता काय केलं। आज कोंडव्याचा विकास, आज कोंडव्याला माणसाला शेवटच्या क्षणी, माणसाला ज्यावेळेस शेवटच्या क्षणी जायचंय, ती शेवटची जागा सुद्धा आमदाराला नीट करता आली नाही। एकावी कुणाला नाव ठेवत नाही, या पक्षाचा नाही, त्या पक्षाचा नाही। आज स्मशानभूमी आमची रोड टच आहे। रोड टच स्मशानभूमी असताना आज ह्या कोंढवा गावात कात्रज बसून हांडेवाडी पर्यंत 80 लोक गेली। त्यांच्या कुटुंबाला तुम्ही किती रुपये दिलं, या 5 आमदारांनी ना पब्लिक मध्ये येऊन सांगावा की आम्ही ह्यांना मदत केली। अहो तुम्हालाच मदत केली, गरीबाला नाही मदत केली। मला सांगा, कोंढवा बसून पुलगेट पर्यंत आजपर्यंत येणार रोडची जी दशा आहे, फक्त कुणाचं पाडता तुम्ही, तुमच्या विरोधात याच्याच तुमचं पाडित नाही। तर मला एक साधं सांगा, परत 4 वेळा निवडून येऊन परत तुम्ही 4 वेळा मतदान मागायला येता। अहो काय केलं तुम्ही हडपसर मतदारसंघासाठी आम्हाला सांगा। 3 वेळा मतं मागायला येता, काडीचं काम केलं ना। अख्ख्या हडपसर मतदारसंघाचं तुम्ही पुढाऱ्यांनी वाटोळं केलं, वाटोळं केलं ते केलं, काडीचं काम नाही। आणि परत मतदान मागायला येता, ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात। आम्ही काम करायचं कुणाचं? प्रत्येक वेळेस तुम्हाला साथ द्यायची, आम्ही तुमचं काम करायचं, आम्ही अपक्ष उभं राहिलो आम्हाला त्रास द्यायचा। काय कारण हो तुमचं? याला निवडून तुमच्या मतावर, आम्ही येतो आमच्या मतावर निवडून। कळल पब्लिकला कोण किती पाण्यात, कोण काय। 30 वर्ष झालं हडपसर मतदारसंघ मागं पाडला, काडीचं काम नाही। काम झालं तुमचं, रान पेटलं आमचं। एवढंच काम केलं तुम्ही 12-20 वर्षात, काही केलं नाही तुम्ही। फक्त आहे ना, लोकांची मुंडकी मुरगाळली। ये रे बाबा कर मतदान आणि जा घरी। परत 5 वर्ष राम राम नाही, श्याम श्याम नाही केला तुम्ही आम्हाला कधी। आम्ही अपक्ष आणि काम अपक्षच येणार, हे त्याला ठेवा। निवडून येणार तर अपक्षच येणार। लोकांनी ठरवलेले, तुम्ही नाही ठरवायचं, मतदारांनी ठरवायचं। मतदार राजा आहे ना, गंगाधर बधेला निवडून आणल्याशिवाय राहत नाही।